नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आताचे सर्वात मोठे आणि आनंदाचे बातमी आलेले आहे। जर तुम्ही पीक विम्याचे लाभार्थी असाल तर तुम्हाला आज पीक विमा सुद्धा मिळणार आहे। बघा, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे हेक्टरी 15,000 रुपयापासून ते 35,000 रुपयापर्यंत पीक विम्याचे पैसे हस्तांतरण होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। जर तुम्ही 2024 मध्ये 1 रुपया भरून पीक विमा भरलेला असेल तर तुमच्यासाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, पीक विम्याची आज पहिली यादी वाटप सुद्धा सुरू झालेली आहे। पहिल्या यादीमध्ये 20 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि दुसऱ्या यादीमध्ये 16 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। म्हणजे आज पहिल्या यादीमधील 20 जिल्ह्यांमधील 35 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज पीक विम्याचे पैसे हस्तांतर होणार आहे। ज्या शेतकरी बांधवांचे जास्त नुकसान झालेले असेल तर त्यांना जास्त पीक विमा सुद्धा मिळणार आहे। त्यामुळे हे 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊया। तर बघा, ज्या शेतकरी बांधवांनी 2024 मध्ये 1 रुपया भरून पीक विमा भरलेला आहे त्यांना आज हेक्टरी 15,000 रुपयाप्रमाणे पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे। म्हणजे आज हेक्टरी 15,000 रुपयापासून ते 35,000 रुपयापर्यंत पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। काही शेतकरी बांधवांना मागील 1 तासामध्ये पीक विमा सुद्धा आलेला आहे। म्हणजे आज 20 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। त्यामुळे जर तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा आजच पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत। म्हणजे आज खऱ्या अर्थाने सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। बघा, भरपूर दिवसांपासून शेतकरी बांधव पीक विम्याची वाट पाहत होते, तर आज राज्य सरकारच्या मार्फत पीक विम्याचे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजे आजपासून पीक विमा वितरण करण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। जेवढे शेतकरी पीक विम्याचे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये आजच पैसे येणार आहेत, परंतु आज सर्व जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार नाही, थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे। फक्त आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे येणार आहेत। बघा, आता आज तुम्ही सुद्धा बघितलेलं आहे, तुम्ही सुद्धा वाचलेलं आहे की आज सर्व जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे येणार नाही, कारण एकाच दिवशी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे हस्तांतर करणे शक्य होणार नाही, कारण डीबीटीची लिमिट फक्त 35 लाख शेतकरी बांधवांची आहे। म्हणजेच या पीक विम्याचे पैसे डीबीटीच्या मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हस्तांतर सुद्धा होणार आहेत। बघा, या ठिकाणी तुम्ही सुद्धा पाहू शकता महाराष्ट्र राज्यातील 20 जिल्ह्यांची पीक विम्याची पहिली यादी आज आलेली आहे। तुम्ही या ठिकाणाहून मोबाईलमध्ये डाउनलोड सुद्धा करू शकता। त्या ठिकाणी तुमचं नाव आहे का, तुमचा जिल्हा आहे का, सोबतच तुमचा किती हेक्टर नुकसान झालेलं आहे हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा, पहिली यादी प्रसिद्ध झालेली आहे, पहिली यादी तुम्हाला सुद्धा दाखवलेली आहे, परंतु आज पहिल्या यादीमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे त्या जिल्ह्यांची यादी सुद्धा वाचून दाखवणार आहे। त्यामुळे जर तुम्ही पीक विम्याचे लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। तर बघा, ज्या शेतकरी बांधवांनी 2024 या आर्थिक वर्षामध्ये 1 रुपया भरून पीक विमा भरलेला असेल फक्त त्या शेतकरी बांधवांना आज हेक्टरी 15,000 रुपयाप्रमाणे पीक विमा सुद्धा मिळणार आहे। बघा, तुम्ही जर 2024 मध्ये 1 रुपया भरून पीक विमा भरलेला असेल तरच तुम्हाला पीक विम्याचे पैसे येणार आहेत, अन्यथा जर तुम्ही 2024 मध्ये 1 रुपया भरून पीक विमा भरलेला नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाही। तर बघा, आज थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून पहिली यादी जाहीर सुद्धा करण्यात आलेली आहे। म्हणजे आज पीक विम्याची पहिली यादी जाहीर सुद्धा करण्यात आलेली आहे। शेतकरी बांधवांना आज राज्य सरकारकडून पीक विम्याचे पैसे सुद्धा हस्तांतर होणार आहे। सोबतच जे शेतकरी बांधव कर्जमाफीच्या निकषांमध्ये बसत असतील त्यांच्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी माहिती सुद्धा दिलेली आहे। बघा, शेतकरी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून आज पहिली यादी 20 जिल्ह्यांची आलेली आहे। उर्वरित जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना उद्या आणि परवा सुद्धा पैसे येणार आहेत। बघा, तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे की एका दिवसामध्ये सर्व जिल्ह्यामधील सर्व शेतकरी खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे हस्तांतर होऊ शकत नाही, त्यामुळे आज पहिल्या दिवशी पहिल्या यादीमधील 20 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आणि उद्या 16 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे येणार आहेत। एकंदरीत
36 जिल्ह्यांमध्ये 2 दिवसांमध्ये पैसे हस्तांतर करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। सोबतच ज्या शेतकरी बांधवांचे बँक खाते या प्रमुख 20 बँकेपैकी आहेत त्यांनाच आज 15,000 रुपये हेक्टरी पैसे सुद्धा मिळणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो 20 बँकांना आज प्राधान्य देण्यात आलेलं आहे। सोबतच 20 जिल्ह्यांमध्ये आज पैसे सुद्धा सोडण्यात आलेले आहे। म्हणजेच ज्यांचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल त्यांचं बँक खातं या 20 बँकेमध्येच असायला पाहिजे। त्यामुळे या 20 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। सोबतच हे 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। एकंदरीत हे 20 जिल्हे आणि 20 बँका कोणकोणत्या आहेत ते आपण एका मिनिटामध्ये बघून घेऊयात। त्यामुळे जर तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल आणि तुमचा बँक खातं या 20 बँकांपैकी असेल तर तुम्हाला आज 100% पैसे सुद्धा येणार आहेत। तर बघा शेतकरी बांधवांनो या 20 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर। बघा ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा औरंगाबाद जिल्हा किंवा छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल त्यांना आज हेक्टरी 15,000 रुपयापर्यंत पीक विमा सुद्धा मिळणार आहे। म्हणजेच छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामधील भरपूर शेतकरी बांधवांचे नुकसान सुद्धा झालेले होते। त्यांच्या खात्यामध्ये आज पीक विम्याचे पैसे हस्तांतर करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। सोबतच दुसरा जिल्हा म्हणजे धाराशिव जिल्हा म्हणजेच उस्मानाबाद जिल्हा। बघा जे शेतकरी बांधव धाराशिव जिल्ह्यामधील असतील त्यांना आजच पैसे येणार आहेत, परंतु त्यांना आज हेक्टरी 7,000 रुपये प्रमाणे पीक विमा सुद्धा मिळणार आहे। म्हणजेच छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये जास्त पीक विमा सोडण्यात आलेला आहे, परंतु धाराशिव जिल्ह्यामध्ये कमी पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे। सोबतच तिसरा जिल्हा म्हणजे गडचिरोली जिल्हा। जे शेतकरी बांधव गडचिरोली जिल्हा, हिंगोली जिल्हा, धुळे जिल्हा किंवा बीड जिल्हा असेल त्यांना ठराविक प्रमाणे पीक विमा सुद्धा देण्यात येणार आहे। म्हणजेच गडचिरोली जिल्ह्यामध्ये 7,000 रुपये हेक्टरी, सोबतच हिंगोली जिल्ह्यामध्ये 10,000 रुपये हेक्टरी, धुळे जिल्ह्यामध्ये 11,000 रुपये हेक्टरी आणि बीड जिल्ह्यामध्ये 15,000 हेक्टरी प्रमाणे पीक विमा सुद्धा देण्यात येणार आहे। एकंदरीत छत्रपती संभाजीनगर असेल किंवा बीड जिल्हा असेल या दोन जिल्ह्यामध्ये 15,000 रुपये हेक्टरी प्रमाणे पीक विमा सुद्धा देण्यात येणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो जो 7वा जिल्हा आहे तर तो 7वा जिल्हा म्हणजे नाशिक जिल्हा, 8वा जिल्हा म्हणजे जळगाव जिल्हा, 9वा जिल्हा म्हणजे अहिल्यानगर जिल्हा, 10वा जिल्हा म्हणजे अमरावती जिल्हा, 11वा जिल्हा म्हणजे यवतमाळ जिल्हा आणि भंडारा जिल्हा। बघा टोटल मिळून हे 12 जिल्हे सांगितलेले आहेत, परंतु आज नाशिक जिल्ह्यामध्ये 7,000 रुपये हेक्टरी पीक विमा सोडण्यात आलेला आहे। म्हणजेच आज नाशिक जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 7,000 रुपये प्रमाणे पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे। सोबतच जे शेतकरी बांधव जळगाव जिल्ह्यामधून असतील त्यांना आज हेक्टरी 15,000 रुपये प्रमाणे पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे। सोबतच जे शेतकरी बांधव अहिल्यानगर जिल्ह्यामधील असतील त्यांना जास्त पीक विमा मिळणार आहे। अमरावती जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना सुद्धा जास्त पीक विमा मिळणार आहे। यवतमाळ जिल्हा असेल किंवा भंडारा जिल्हा असेल यांना सुद्धा जास्त पीक विमा वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, त्याप्रमाणे पैसे सुद्धा सोडण्यात आलेले आहे। सोबतच 13वा जिल्हा म्हणजे पालघर जिल्हा, 14वा जिल्हा म्हणजे गोंदिया जिल्हा, 15वा जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा, 16वा जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा, 17वा जिल्हा म्हणजे सांगली जिल्हा, 18वा जिल्हा म्हणजे सोलापूर जिल्हा। बघा पालघर जिल्ह्यामधील जेवढे पण शेतकरी बांधव आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी आलेली आहे, कारण आज पालघर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे हेक्टरी 15,000 रुपये प्रमाणे पैसे सुद्धा सोडण्यात आलेले आहेत। त्याचप्रमाणे गोंदिया जिल्ह्यामध्ये आज हेक्टरी 10,000 रुपये प्रमाणे पीक विमा सोडण्यात आलेला आहे। परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा 15,000 रुपये, सोबत सातारा जिल्ह्यामध्ये 7,000 रुपये, सांगली जिल्ह्यामध्ये 10,000 रुपये, सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा 7,000 रुपये प्रमाणे पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे। म्हणजेच ज्या जिल्ह्यांमध्ये कमी पीक विमा सोडण्यात आलेला आहे तर त्या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांचे कमी नुकसान झालेले होते, त्यामुळे या जिल्ह्यामध्ये कमी पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे। म्हणजेच आज महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार पिकानुसार हे पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। म्हणजेच ज्या शेतकरी बांधवांचे कापूस हे पीक होते तर त्यांना जास्त पीक विमा, सोबतच ज्या शेतकरी बांधवांचे सोयाबीन पीक होते त्यांना सुद्धा जास्त पीक विमा, परंतु ज्या शेतकरी बांधवांचे ज्वारीचे पीक होते, सोबतच तुरीचे पीक होते, मुगाचे पीक होते, मकाचे पीक होते त्या शेतकरी बांधवांना आज कमी प्रमाणामध्ये पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे। एकंदरीत सोयाबीन पिकासाठी सोबतच कापूस पिकासाठी जास्त पीक विमा सोडण्यात आलेला आहे। आणि 19वा जिल्हा म्हणजे नागपूर जिल्हा आणि 20वा जिल्हा म्हणजे वर्धा जिल्हा, म्हणजे या प्रमुख 20 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज हेक्टरी 15,000 रुपये प्रमाणे पीक विमा सुद्धा जमा होणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो तुम्हाला 20 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवलेली आहे, परंतु तुमचं बँक खातं या 20 बँकेपैकीच असायला पाहिजे तरच तुम्हाला पीक विम्याचे पैसे येणार आहेत आणि तुमची डीबीटी ऍक्टिव्ह असावी, सोबतच तुमची नोंदणी ई पीक पाहणी या पोर्टलवरती झालेली असावी तरच पैसे
येणार आहेत। अन्यथा जर तुमची नोंदणी ई पीक पाहणी या पोर्टलवरती झालेली नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाही। सोबतच ज्या शेतकरी बांधवांनी या प्रमुख वीज बँकेमध्ये बँक खातं खोललेलं असेल त्या शेतकऱ्यांना आज पैसे येणार आहेत। अन्यथा या बँकेव्यतिरिक्त जर तुमचे बँक खाते दुसऱ्या बँकेमध्ये असेल तर तुम्हाला उद्या पैसे येणार आहेत, कारण आज या वीज बँकेमधून पैसे सुद्धा सोडण्यात आलेले आहेत। ज्या शेतकऱ्यांचं बँक खाता या वीज बँकेपैकी असेल त्या शेतकरी बांधवांना आज पैसे सुद्धा येणार आहे। त्या वीज बँका अगदी झटपट पद्धतीने बघून घेऊयात, परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर शेतकरी बांधवांनो चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा। पीक संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जातील। बघा, या वीज बँकेपैकी पहिली बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे भारतीय स्टेट बँक, दुसरी बँक म्हणजे पोस्ट बँक, तिसरी बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया, चौथी बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र, पाचवी बँक म्हणजे इंडियन बँक आणि सहावी बँक म्हणजे कोटक महिंद्रा बँक। बघा, स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे भारतीय स्टेट बँक ही गव्हर्नमेंट मान्यता असलेली सर्वात मोठी बँक आहे। या बँकेला एका दिवसामध्ये डीबीटी सुद्धा ऍक्टिव्ह होते। जर तुमचे डीबीटी ऍक्टिव्ह नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाही। सोबतच दुसरी बँक म्हणजे पोस्ट बँक, ही बँक सुद्धा गव्हर्नमेंट मान्यता असलेली सर्वात मोठी बँक आहे। ज्या शेतकरी बांधवांचं बँक खातं पोस्ट बँकेमध्ये असेल त्यांना सुद्धा आज सर्वात अगोदर पैसे येणार आहे। सोबतच बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, इंडियन बँक असेल, कोटक महिंद्रा बँक असेल, या बँकेमधील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजच पैसे येणार आहे। सोबतच सातवी बँक म्हणजे इंडियन ओव्हरसीज बँक, आठवी बँक म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडिया, नववी बँक म्हणजे आयसीआयसीआय बँक, दहावी बँक म्हणजे एचडीएफसी बँक, 11वी बँक म्हणजे आयडीबीआय बँक आणि 12वी बँक म्हणजे आयडीएफसी बँक। बघा शेतकरी बांधवांनो, ओव्हरसीज बँक असेल, सेंट्रल बँक ऑफ इंडिया असेल, आयसीआयसीआय बँक असेल, एचडीएफसी बँक असेल, आयडीबीआय बँक असेल किंवा आयडीएफसी बँक असेल, या सर्व बँका गव्हर्नमेंट मान्यता असलेल्या सर्वात मोठ्या बँका आहेत। या सर्व बँकांना डीबीटी आहे, त्यामुळे आज या सर्व बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो, जी 13वी बँक आहे तर ती 13वी बँक म्हणजे बँक ऑफ बडोदा, 14वी बँक म्हणजे पंजाब नॅशनल बँक, 15वी बँक म्हणजे ॲक्सिस बँक, 16वी बँक म्हणजे युनियन बँक ऑफ इंडिया, 17वी बँक म्हणजे कॅनरा बँक, 18वी बँक म्हणजे इंडस बँक, 19वी बँक म्हणजे पंजाब अँड सिंध बँक आणि 20वी बँक म्हणजे सहकार बँक। म्हणजे आज प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यामधील काही प्रमुख वीज बँकेमधून पैसे सुद्धा सोडण्यात आलेले आहे। ज्या शेतकरी बांधवांचा बँक खाता या वीज बँकेपैकी असेल त्या शेतकरी बांधवांना सर्वात अगोदर पैसे सुद्धा येणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की तुमची नोंदणी ई पीक पाहणी या पोर्टलवरती झालेली असेल, तुम्ही 2024 मध्ये 1 रुपया भरून पीक विमा भरलेला असाल आणि तुम्ही पीक विम्याच्या सर्व पात्रतेमध्ये बसत असाल तरच तुम्हाला पीक विम्याचे पैसे येणार आहे। सोबतच तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असणं सुद्धा गरजेचं आहे। अन्यथा जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाही। बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग सुद्धा होणार नाही, कारण हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून थेट तुमच्या बँक खात्यामध्ये विस्तांतर होणार आहे। म्हणजे तुमच्या अकाउंट नंबरवरती किंवा आयएफसी कोडवरती हे पैसे येणार नाही। एकदा डीबीटीचं बटन दाबलं तर ते पैसे तुमच्या थेट बँक खात्यामध्ये येणार आहे। आधार नंबरवरती हे पैसे सोडण्यात आलेले आहे, त्यामुळे तुमचे डीबीटी ऍक्टिव्ह आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। भरपूर दिवसांपासून शेतकरी बांधव पीक विम्याची माहिती विचारत होते, तर एकंदरीत सर्व शेतकरी बांधवांसाठी आज महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तथा अर्थमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्यामध्ये आज पीक विम्यासंदर्भात महत्त्वपूर्ण अशी बैठक सुद्धा झालेली होती। या बैठकीमध्ये आज निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजच पीक विम्याचे पैसे विस्तांतर सुद्धा केले जाणार आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, पीक विम्याचे लाभार्थी असाल तर तुम्हाला आजच पैसे येणार आहेत। त्यामुळे कोणत्याही शेतकरी बांधवांनी कसलीच काळजी करायची गरज नाही। थेट महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आदेश दिलेला आहे की कोणत्याही शेतकरी बांधवावरती अन्याय होणार नाही। सर्व शेतकरी बांधवांना त्यांच्या पिकानुसार त्यांच्या हेक्टरी प्रमाणे पीक विमा सुद्धा देणार आहोत। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, त्यामुळे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।